అదిగోతను నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి ఆగ్రహ తేజమై రూపు దాల్చిన సత్యం ఆగ్రహ పరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం అదిగోతను నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం. Japanese Taekwondo. Taekwondo is a Korean martial art and a combat sport. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काय निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार. मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला धावतो र. फिरत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची. रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच झिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. अशी त्याची भासार. धन्यवाद एवढ्यासाठी की तुम्ही या सगळ्या लहान मुलांचा किंवा ह्या जे खेळाडू म्हणून तयार होले यांचा इथं जेवढ्या वेळ तुम्ही जो खेळ घेतला तेवढं आयुष्य त्यांचं तुम्ही वाढवलं एवढ्यासाठी की तेवढ्या वेळेत ती मुलं मोबाईलपासून राहणार. सगळ्यात अतिशय विषारी वेळ का कुठला असेल आत्ताच्या मुलांच्या डोक्यात शिरलेला हे आहे मैदानावरचं. आजच्या युगामध्ये मैदान माती ह्या गोष्टी पूर्ण आपण मोबाईलमध्येच बघायला लागलो. या खेळामधून तुम्ही या मुलांचं मानसिक आरोग्याबरोबर जे मनगट बळकट करायला लागलेलं आहे, ज्याचं मनगट बळकट असते त्याचं सामर्थ्य समोरच्यावर निश्चित परिणामकारक असते. खेळामध्ये शिस्त, चिकाटी, जिद्द, संयोग, राष्ट्रप्रेम ह्या ज्या गोष्टी ही जी मूल्य रुजवली जातात ही आपसोपच रुजवली जातात. आता तुम्हाला लक्षात असेल ती मुलं कशी उभारलेत बघा. त्यांना कुणी सांगितलं नाही तसं उभारायला. ही खेळातून आपोआप उपजत किंवा आपोआप आहे. अलकाचं विशेष अभिनंदन की हे सातत्य तुम्ही सोडू नका खेळाचं. हे जिथपर्यंत सर सांगतील काय मार्गदर्शन करतील तिथपर्यंत तुम्ही त्यांची साथ द्या. निश्चित त्याचा फायदा आपल्या मुलांना होईल. आणि सर याच्यासाठी
तुम्ही जे काय योगदान दिलं त्याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आणि छोटं रोपटं सुरुवात केली होती सरिता मेंढे मॅडम आणि आमचे पवार सर मित्र आहेत. तर त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतंय. आज एवढा पुढं समुदाय बघितल्यानंतर खरंच की पहिल्यांदा पवार सर की हे जे ओपन थिएटर बांधलं आहे महानगरपालिकेनं त्याचा खरा यूज झालेला आहे असं मला वाटायला लागलं. कारण आम्ही कर्म किंवा आम्ही चांगली कामं केलेत याचं भाग्य म्हणून आमचे पवार सर आणि सरिता मेंढे मॅडम यांनी इथं हे क्लास सुरू केला आणि हळूहळू बदल होत गेला. आणि इथं लहान मुलं विद्या हे जे काय धनुर्विद्या हे सगळं मी बऱ्यापैकी हरिद्वारलाच ऋषिकेश हरिद्वार तिथं मी शिकलो. जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्याची व्याख्या काय केली आहे की शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थ असणे म्हणजे आरोग्यदायी व्यक्ती. नमस्कार सर्वांना. आपले गुरुवर्य गणेश पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण 1 वर्षापूर्वी आपली अकॅडमी चालू केली. सुरुवात करत असताना आपल्याकडं एक 3 ते 4च विद्यार्थी आपल्याकडे ग्राउंडला होते. मग नंतर पालकांचा काही रिस्पॉन्स पालकांच्यातून यायला लागला की तिथे काहीतरी नवीन चालू आणि आपले विद्यार्थी तिथं पाठवूयात. असं करत आज 50 विद्यार्थी झाले. त्यामध्ये आपण गेममध्ये तायक्वांदो, कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी, आर्चरी असे वेगवेगळे प्रकार आपण इथे राबवतो. तुमचा जे शिबिराला जो विद्यार्थी आला आहे तो जर कंटिन्यू तुम्ही करणार असाल तर तेच गेम आपण कंटिन्यू. सुरुवातीला 3-4 मुली होत्या, त्यानंतर आपण चॅम्पियनशिप ट्रॉफी घेईल. एवढे 50-60 विद्यार्थी आपल्याकडे येतात रोज प्रॅक्टिसला. तर तुमचंही असंच आम्हाला मार्गदर्शन राहावं किंवा तुमची अशीच मदत आम्हाला होत राहावी अशी मी विनंती करते. धन्यवाद. मी पालकांचे आणि मान्यवरांचे आभार प्रकट करू इच्छिते कारण ते वेळात वेळ काढून आमच्या सारंग स्पोर्ट्स क्लब अकॅडमीसाठी आले. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि मी इथे जाहीर करते की आजचा कार्यक्रम संपुष्टात आलेला आहे. धन्यवाद. हर्ष आहे जरी